तर स्टुडंट, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन मध्ये काय होते की एखादी रिॲक्शन फास्टर घडून येते किंवा स्लोअर घडून येते, तेव्हा तिथे आपण म्हणतो दिस इज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, फास्टर किंवा स्लोअर. मग आता अशी कंडिशन इथे बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. जसं की कर्ड घेतलं आपण, दही. आता जर दुधाचं दह्यामध्ये रूपांतर जर करायचं झालं, कन्व्हर्जन ऑफ मिल्क इनटू कर्ड, तर काय होते, हिवाळ्याच्या टाइम मध्ये, विंटर मध्ये जर आपण ते करायचा प्रयत्न केला एक्सपेरिमेंट, तर ती रिॲक्शन थोडी स्लो स्लो घडून येते. म्हणजे दुधाचं दह्यात रूपांतर हळूहळू होते. म्हणजे तिथे रेट ऑफ रिॲक्शन कशी होते, घसरते. आणि तेच जर का आपण उन्हाळ्याच्या टाइम मध्ये बघितलं, तर दुधाचं दह्यात फास्टर रूपांतर होते. तेव्हा तिथे म्हणतात तर रिॲक्शन इज फास्ट ॲज कम्पेअर्ड टू विंटर. म्हणून इथे काय झालं, एकच रिॲक्शन आहे, एकच सबस्टन्स आहे, फक्त रिॲक्शन कशी झाली, स्लो किंवा फास्ट झाली. तर हेच एक एक्झाम्पल आहे की जिथे दोन्ही प्रकारचे रिॲक्शन घडून येतात, म्हणजे स्लो पण आणि फास्ट पण. फक्त डिपेंड ऑन काय, द्या टेम्परेचर. म्हणजे जसं तापमान बदललं तसे रिॲक्शनवर इफेक्ट पडला. मग असेच काही फॅक्टर्स आहेत जे रिॲक्शनला अफेक्ट करतात. तर असे वन बाय वन आता आपण एक एक फॅक्टर बघू की रिॲक्शनला फास्ट आणि स्लो करण्यामागे कोणाचा हात आहे. तर आता सर्वात नंबर वनचा जो आहे, नेचर ऑफ रिॲक्टंट. म्हणजे नेचर कसं असलं पाहिजे रिॲक्टंटचं. आता सपोज एक्झाम्पल साठी आपण काय करू, ॲल्युमिनियम आणि झिंक घेऊ. आता मी इथे काय करतो, ॲल्युमिनियम अँड झिंक हे असे दोन सबस्टन्स घेतो, दोन्ही मेटल्स आहेत. आणि या दोन्हीची रिॲक्शन काय करतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत करतो. ॲल्युमिनियम अँड झिंक रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे, HCl. याच्यासोबत मी या दोन्ही मेटल्सची वन बाय वन रिॲक्शन करतो. आता बघू आपण कोणती रिॲक्शन फास्टर होते आणि कोणती स्लोअर होते. तर याच्यामध्ये फर्स्ट वन आपण काय करू, ॲल्युमिनियमला हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत ऍड करू. असं केल्यानंतर काय घडून येते बघा. आता इथे जेव्हा रिॲक्शन करतो, तर AlCl2, म्हणजेच इथे जर आपण 2HCl घेतला आणि ॲल्युमिनियम सोबत रिॲक्ट केलं, तर ॲल्युमिनियम क्लोराईड तयार होतो. प्लस याच्यातून H2 गॅस जो आहे तो इव्हॉल्व होतो. म्हणजे या रिॲक्शन मध्ये सिम्पली ॲल्युमिनियमचं जर हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिॲक्ट केलं, तर इथे त्याचा क्लोराईड तयार होतो, साल्ट तयार होतो. आता फक्त हे ॲल्युमिनियम सोबतच नाही होत, तर तुम्ही कोणता जरी मेटल घेतला, कुठलाही मेटल घ्या आणि त्याला जर ऍसिड सोबत रिॲक्ट करता, तर तिथे त्याचे साल्ट तयार होतात. तर हे एक प्रकारचं साल्टच आहे, ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम क्लोराईड. ॲल्युमिनियम क्लोराईड इज अ साल्ट. म्हणजे कोणता पण मेटल जर का ऍसिड सोबत रिॲक्ट करतो, कोणत्याही ऍसिड सोबत, तर तिथे त्याचे साल्ट तयार होतात. ठीक आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत आता हा रिॲक्ट झाला तर इथे साल्ट झाला. सिमिलरली आता आपण जर ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम इथे झिंक घेतला आणि झिंक प्लस HCl जर केलं, तर बघा इथे काय होईल तयार, आता सांगू शकता का तुम्ही. बघा झिंक प्लस HCl, इथे पण काय करू, 2 मोलिक्युल ऑफ HCl घेऊ आणि यांची रिॲक्शन करू, काय तयार होईल, राईट. सेम जसा ॲल्युमिनियमचा साल्ट तयार झाला तसा झिंकचा पण साल्ट तयार होईल. कारण काय, कारण झिंक पण एक मेटल आहे आणि ZnCl2 प्लस H2 गॅस इव्हॉल्व. सेम रिॲक्शन होणार इथे पण. फक्त आता याच्यामध्ये डिफरन्स काय तो बघू. बघा नेचर दोघांचं सारखं आहे, दोन्ही काय आहेत, मेटल्सच आहेत आणि दोन्ही ऍसिड सोबतच रिॲक्ट केले. पण इथे डिफरन्स काय झाला दोन्हीमध्ये, ही रिॲक्शन फास्ट झाली ॲज कम्पेअर्ड टू झिंक. म्हणजे आता फास्ट लिहिली म्हणून फास्ट झाली असं नाहीये. तर ऍक्च्युली याच्यामध्ये काय की जर तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म केलं, एक्सपेरिमेंट केला, तर याचे साल्ट जे आहेत ॲल्युमिनियमचे लवकर तयार होतात ॲज कम्पेअर्ड टू झिंक. आता याचं कारण काय की ॲल्युमिनियम इज हायली रिॲक्टिव्ह दॅन झिंक. जर आता तुम्ही मेटलर्जी चॅप्टरमध्ये आता समोर शिकसालच, त्यामध्ये तुम्हाला एक रिॲक्टिव्हिटी सिरीज दिलेली आहे. तुम्ही जर रिॲक्टिव्हिटी सिरीज बघितली, तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल कोणता मेटल हायली रिॲक्टिव्ह आहे आणि कोणता लेस रिॲक्टिव्ह आहे. तर त्या रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या अकॉर्डिंग ॲल्युमिनियम हा झिंक पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे, म्हणून तो HCl सोबत हायली फास्ट रिॲक्ट करून त्याचे साल्ट परफॉर्म करतो. आता इथे सुद्धा काय होते, झिंक क्लोराईड, म्हणजे झिंकचं पण साल्ट तयार होते आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. तर दिस इज कॉल्ड ॲज अ रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन. आणि याच्यामध्ये नेचर ऑफ रिॲक्टंट अफेक्ट करतात या रेट ऑफ रिॲक्शनला, म्हणजे रिॲक्शन फास्ट करणे किंवा स्लो करणे. आता इथे झिंकचं जे नेचर आहे हे ॲल्युमिनियम पेक्षा लेस रिॲक्टिव्ह आहे, म्हणून ही रिॲक्शन स्लो झाली आणि ही फास्ट झाली. आता बघू आपला नेक्स्ट फॅक्टर जो रेट ऑफ रिॲक्शनला अफेक्ट करतो.